नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू की मराठी? हा तोच प्रश्न आहे ज्याच्या भोवती मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक लढवली जाणार आहे. आजच्या एका पत्रकार परिषदेनं मुंबई महानगरपालिकेची ही लढाई स्पष्ट केली आहे. ही पत्रकार परिषद होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची. आपण एकत्र येत असल्याची अधिकृत घोषणा आज ठाकरे बंधूंनी याच पत्रकार परिषदेत केली. आणि या पत्रकार परिषदेतला केंद्रबिंदू होता मुंबईतला मराठी माणूस. मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंची दिशा काय असेल ते आज स्पष्ट झालं. मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा खात्मा केला जाईल असा थेट इशारा ठाकरेंनी या पत्रकार परिषदेतून दिला. मुंबईचा महापौर मराठीच असेल अशी घोषणाही केली. पण मुंबईमध्ये जेव्हा ठाकरे बंधू ही घोषणा करत होते त्याच्या आधीच मुंबईचा महापौर हिंदू असेल असं भाजपच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केली होती. मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या मुद्द्यावर मुंबईची लढाई लढण्याची ठाकरेंची ही पहिली वेळ नाहीये. पण आत्ता वेळ बदललेली आहे. मुंबईतला मराठी टक्का सातत्यानं कमी होतोय. सध्याच्या घडीला मुंबईतल्या मराठी भाषिकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या 50%च्याही आत आहे. हिंदी भाषिकांची संख्या वाढलेली आहे, जवळपास 30 ते 40%च्या घरात आहे. गुजराती भाषिकांची संख्या 10 ते 15%च्या घरात आहे. मुस्लिमांची ही संख्या 20%च्या आसपास आहे. हिंदी भाषिकांचा राज ठाकरेंना विरोध आहे. गुजराती भाषिकांना सुद्धा ठाकरे बंधूंबद्दल फार स्नेह दिसत नाहीये. गेल्या दशकभरात मराठी भाषिकांसाठी मराठी सोबतच आपण हिंदू आहोत ही ओळख जास्त प्रखर झाली आहे. आत्ता एकत्र आलेल्या ठाकरेंसमोर मुंबईमध्ये ही सगळी आव्हानं असणार आहेत. याचा अर्थ एकट्या मराठीच्या मुद्द्यावर मुंबईची लढाई लढणं हे सोपं नसणार आहे. दुसरीकडे भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आग्रही आहे. मराठीच्या मुद्द्यावर शिंदेंची शिवसेना भाजपच्या सोबत आहे. हिंदी भाषिक आणि गुजराती भाषिक मतदारांचा भाजपला असलेला पाठिंबा आता नजरेआड करता येण्यासारखा नाहीये. त्यामुळे मुंबईचं रणांगण स्पष्ट आहे. विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिकेची लढाई करो या मरो अशी झालेली आहे. दुसरीकडे विरोधकांना आम्ही स्पेसच ठेवणार नाही असं सातत्यानं सांगणाऱ्या भाजपला आपलं म्हणणं खरं करून दाखवण्यासाठी ही मोठी संधी आहे. आणि म्हणूनच मुंबईची ही लढाई फक्त मुंबईला एक महापौर देणारी नाहीये. महाराष्ट्राची पुढची राजकीय वाटचाल कशी असेल याचं उत्तरही देणारी असणार आहे. ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा ब्रँड. या ब्रँडला मोठा इतिहासही आहे आणि राजकारणात वजनही. ज्या घोषणेची महाराष्ट्र गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होता तो क्षण अखेर आज आला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले, अधिकृतरित्या एकत्र आले. दोन्ही ठाकरेंनी आज एका पत्रकार परिषदेत तशी घोषणाच केली. पण ही युती सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाहीये, कारण मुंबईसह अन्य काही महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. आमच्यातल्या कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मला असं वाटतं तिथून आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली. या युतीनंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न एकच आहे, मुंबईचा महापौर कोण होणार? राज ठाकरेंनी याच पत्रकार परिषदेत त्याचंही उत्तर दिलं. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपसाठी मोठं आव्हान निर्माण होणार का हाही सवाल केला जातोय. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसं अजिबात वाटत नाही. ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या
असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. एक मात्र निश्चित, ठाकरे बंधूंच्या युतीमुळं मुंबई महानगरपालिकेची लढत आता जास्त चुरशीची झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठीही मुंबई महापालिकेमध्ये मोठं आव्हान निर्माण झालंय. कारण शिंदे आणि ठाकरे बंधूंचा मतदार एकच आहे, मराठी माणूस. त्यामुळे 15 तारखेला होणाऱ्या मतदानात मराठी माणूस कुणाच्या बाजूने आपला कौल देतो याकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूतजी नमस्कार. नमस्कार. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे माझ्यासोबत आहेत. योगेशजी नमस्कार. नमस्कार. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे प्रवक्ते तुषार रसाळ आपल्यासोबत आहेत. तुषारजी नमस्कार. नमस्कार कविताजी. आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर आपल्यासोबत आहेत. संजीवजी आपलेही स्वागत. नमस्कार. जय महाराष्ट्र. मनसेच्या प्रवक्त्यांकडे सुरुवातीला जाऊयात. योगेशजी, मराठीच अगदी सुरुवातीला मी थेट मुद्द्यावर येते कारण वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे सर्वांना विनंती सुद्धा आहे की उत्तरं आपली थोडक्यात द्या. मराठीचा मुद्दा हा आज केंद्रस्थानी राहिला दोन्ही भावांच्या पत्रकार परिषदेमध्ये. हाच मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरणं हे आव्हान आहे की तुमची लढाई सोपी करणार आहे? नाही, या मुद्द्याकडे खरं तर फक्त निवडणूक या दृष्टिकोनातून पाहणं योग्य ठरणार नाही. तुम्ही आता बघितलं तर मराठी आणि ठाकरे हे एक अभेद्य समीकरण अनेक वर्षांपासून आहे. आता ज्यावेळेस प्रफुल्लताई ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अतिशय अग्रणी होते, त्यांचा मोठा सहभाग होता. त्यानंतर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसासाठी. आज आपण मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीची परिस्थिती बघतोय, ज्या पद्धतीने मराठी माणसाला महाराष्ट्रातून मुंबईतून विशेषतः मुंबईतून हद्दपार करण्याचे जे प्रयत्न होत आहेत, अतिशय मराठी माणसालाच मुंबईत राहून मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे तो दादरच्या कबूतरखान्याच्या माध्यमातून असू द्यात, हिंदी सक्तीच्या माध्यमातून असू द्यात, मराठी माणसाला मुंबईमध्ये घर नाकारलं जातं, मुंबईमध्ये मराठी माणसावर हात उचलला जातो. अशा पद्धतीची मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा तो प्रयत्न होतोय. त्या विरोधात हे दोन पक्ष जे की मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी स्थापन झाले, यासाठी हे दोन पक्ष एकत्र येत आहेत. आणि जर का मराठी माणसासाठी हे त्यांच्या बाजूने उभं राहून ही जी गळचेपी होते मराठी माणसाची, त्या विरोधात हा लढा आहे. याकडे फक्त एक निवडणूक म्हणून पाहणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. आणि जर मराठी माणसासाठी आपण राजकीय दृष्टिकोनातून याकडे पाहत असू, तर मराठी माणसासाठी हे दोन पक्ष उतरत असतील तर मराठी माणूस सुद्धा या दोन पक्षांच्या मागे उभा राहील आणि मुंबईचा महापौर हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठीच होईल. बर, तुषार रसाळजी, ही भावनिक साथ दोन्ही सेनांकडनं घातली जाईल. तुमच्याही सेनेकडनं घातली जाणार आहे, मनसेकडनं. लेट अस बी प्रॅक्टिकल. जर मराठी माणूसच मुंबईमध्ये 50% वर नसेल तर ही लढाई एकट्या मराठी माणसाच्या खांद्यावर लढणं हे राजकीय दृष्ट्या सोयीचं ठरणार आहे की गैरसोयीचं ठरणार आहे? कविताजी, सगळ्यात सर्वप्रथम तर मी तुम्हाला धन्यवाद देतो, कारण की तुम्ही सुरुवातच या कार्यक्रमाची ठाकरे हा महाराष्ट्रातला ब्रँड आहे असं तुम्ही बोललात, तर तुमचा धन्यवाद. 5 जुलै 2025 रोजी एक साथ दिली की आम्ही एकत्र आहोत, आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आणि आज 24 डिसेंबर 2025 रोजी राजसाहेब म्हणाले की कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. याचा अर्थ काय आहे की दोन्ही भाऊ एकत्र आलेत हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी. आता राहिला वाद आपला मराठी अमराठी हा, तर मराठी हा आमचा मूळ मुद्दा आहेच. त्याचसोबत आपल्याला मुंबईचा, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास देखील बघायचा आहे. आणि जसं मगाशी सांगितलं की महापौर हा फक्त आणि फक्त मराठीच होणार आणि दुसरं म्हणजे आमचा महायुतीचाच होणार, तर तसंच तुम्हाला 100% दिसेल. आणि जसं मगाशी फडणवीस साहेब म्हणाले की काही फरक पडणार नाही, पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, आज मंत्रालयामध्ये
कॅबिनेट होती हम्म. आणि ती कॅबिनेट आहे ना यांनी लवकर संपवली आणि टीव्ही बघायला बसले. तुम्हाला सांगतो ना, गेल्या 6 महिन्यापासून या लोकांची झोप उडालेली आहे, यांच्या पायाखालची जमीन निसटलेली आहे. आज त्यांच्या मध्ये आपसापसात भांडणं चालू झालेली आहेत आणि तुम्ही पाहतायत की थोड्या दिवसात आहे ना त्यांच्यामध्ये कुठला तरी मोठा स्फोट होणार आहे आणि अशा प्रकारे मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका या दोन्ही भावांकडेच येणार आहे, बर, आमच्याकडेच येणार आहे. ठीक आहे. संजीवजी, मराठीच्या मुद्द्यावर जर दोन्ही भाऊ एकत्र येणार असतील तर युतीमध्ये असलेल्या शिवसेनेसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे का? कारण शिवसेनेचा सुद्धा मुंबईतला मतदार हा मराठीच असणार आहे. ज्या पार्श्वभूमीवर दोघे भाऊ एकत्र येत आहेत ती आपण समजून घेतली पाहिजे. खरं तर हे दोघे भाऊ मराठीसाठी आणि मुंबईसाठी एकत्र येत नाहीत, तर स्वतःच्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या राजकीय करिअरसाठी एकत्र येत आहेत, अशी परिस्थिती आहे. बर, जर मराठीसाठी एकत्र यायचं होतं तर मागचे 20-25 वर्षे काय झालं होतं आणि मराठी माणसाची आज जी अवस्था किंवा मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला आहे, हे जर हेच लोक बोलत असतील तर त्याला जबाबदार कोण आहेत? मागचे 25 वर्ष मुंबईत कोण सत्ताकारण करत होतं? कोणाच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका होती? त्यामुळे हे सगळं नाटक आणि नौटंकी आहे. यांच्या दोघांच्याही, म्हणजे भाऊ एकत्र येत नाहीत, आता बाप एकत्र येत आहेत दोघांचे मुलांचं करिअर, राजकीय करिअर घडवण्यासाठी, आणि ही अस्तित्वाची लढाई आहे. आपण बघितलं की नगर परिषदांच्या ज्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या होत्या तिथे यांचा पूर्ण सुपडा साफ झाला. हे कुठेही दिसले नाहीत, यांचं कुठेही अस्तित्व दिसलं नाही. 288 नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीच्या जागांच्या ठिकाणी याच उभाटाचे 8 नगराध्यक्ष निवडून येतात. यावरून आपण समजून घेतलं पाहिजे की यांची अवस्था किती केविलवाणी झालेली आहे. आणि म्हणून आता निवडणुका आल्या की मराठी अमराठी सुरू करायचं, निवडणूक आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशा वल्गना सुरू करायचं, हे यांचं नेहमीच आहे. यांनी 25 वर्षात मुंबईसाठी काय केलं? मुंबई फक्त ज्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून यांनी बघितलं. आता हे अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी एकत्र आलेत 20-25 वर्षांनी. 20-25 वर्ष मराठी माणसाचे काही प्रश्नच नव्हते का? आज सांगतायत ना आम्ही एकत्र आलोय मुंबईच्या हितासाठी, बाकीचे सगळे वाद आता दुय्यम आहेत. 20-25 वर्ष मराठी माणूस एकदम अलबेल होता आणि याच निवडणुकीत सगळी अवस्था बिकट झाली मराठी माणसाची. पण याचं थोडंसं अपश्रेय तुम्ही तुमच्याकडे पण घेणार की नाही? कारण तेव्हा होतात ना तुम्ही पण सत्तेत, तेव्हा काय तुम्ही शिवसेनेपेक्षा वेगळे थोडे होतात? पण निर्णयाचे अधिकार आम्ही नेतृत्व करीत नव्हतो, नेतृत्वाच्या मुख्य स्थानी नव्हतो आम्ही. नीट समजून घ्या, नेतृत्वाच्या मुख्य स्थानी आम्ही नव्हतो. नेतृत्वाच्या मुख्य स्थानी आम्ही नेतृत्व करत नव्हतो. आपण मग ते सगळे राजकीय पक्ष जे म्हणतात कार्यकर्ते म्हणतील ती दिशा, कार्यकर्ते म्हणतील त्याच्यानुसार निर्णय घेऊ, ते काय तोंडी लावायला असतं का? मग निर्णय तुम्ही म्हणताय ना तुम्ही नव्हते का? आम्ही होतो ना. पण निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे होते? तुम्ही जे सांगताय ना ब्रँड, ठाकरे ब्रँड, आजच्या चर्चेची सुरुवात आपण जी केली ठाकरे ब्रँड म्हणून, तर ठाकरे ब्रँड आहे, पण कोणता ठाकरे ब्रँड आहे? मग आहे की नाही ठाकरे ब्रँड? तुम्ही असहमत आहात का? ठाकरे ब्रँड नाहीये का? हिंदू हृदय संवंदनीय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड आहेत. आज हे जे कोणी, पण आम्ही ठाकरे असं ब्रँड म्हटलं, आम्ही थोडी एका ठाकरेंचं नाव घेतलं. बाळासाहेब ठाकरे एकच ब्रँड आहे. आज हे बाळासाहेबांचा फक्त दुरुपयोग करतायत, गैरवापर करताय बाळासाहेबांच्या नावाचा. यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेबांचा विचार गुंडाळून ठेवून काँग्रेसच्या दावणीला बसले ते लोक. पण तुम्ही म्हणताय की 20 वर्ष 30 वर्ष सत्तेमध्ये असताना मराठी माणूस पिछाट होता, पण तेव्हा पण नेतृत्व होतं ना. नेतृत्व काय एकट्या उद्धव ठाकरेंचं थोडी ना होतं. कुणाचं होतं? मग निर्णय घेण्याचे अधिकार त्या पक्षावरचे एकाधिकारशाही. उद्धव ठाकरे डिक्टेटरशिप करत होते त्या पक्षात. हुकुमशाही पद्धतीने त्या पक्ष चालवला त्यांनी. बाळासाहेबांचा विचार गुंडाळून ठेवला, हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून काँग्रेसच्या म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनीच सगळे निर्णय घेतले? बाळासाहेबांनी नाही, बाळासाहेबांनी अतिशय उत्तम अशी ही संघटना बांधली जिला तोड नाही. बाळासाहेबांच्या बाबतीत आम्ही एकच शब्दाचाही आक्षेप आम्ही नोंदवणार नाही, म्हणू शकत नाही.
रिफॉर्मवर मिळाले. बरं, मला हे एवढंच लक्षात तुम्हाला ठेवा, सांगायचं आपले होतं की सगळं अपश्रेय त्यांच्याकडे देताना थोडंसं घ्या, कारण तुम्ही त्यांच्या बरोबर सत्तेमध्ये होता. तुम्ही फक्त कार्यकर्ते म्हणून आपली बाजूला काढून घेताय. एनिवेज, अवधूत वाघ सर, आता या चर्चेतला महत्वाचा मुद्दा, एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर म्हणतायत मुंबईचा महापौर मराठीच होणार, दुसरीकडे भाजपचे नेते सगळ्या मुलाखतींमध्ये सांगतायत की मुंबईचा महापौर हिंदूच होणार. ही लढाई हिंदू महापौर आणि मराठी महापौर अशीच होणार आहे का? 1985 आता कृपा करून मी बोलत असताना बोलू नका. प्रत्येकाला आपापला वेळ मिळालेला आहे, त्यामुळे करबद्ध प्रार्थना आहे. बरोबर. 1985 पासून 1992 पर्यंत सातत्याने 7 वर्ष मुंबईमध्ये शिवसेना सत्तेवर होती आणि 7ही वर्ष मराठी महापौर दिला होता. 1992 साली ते 1997 साली या 5 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काँग्रेसकडे सत्ता आली. त्यावेळी RR सिंग नावाचा एक अमराठी आणि उत्तर भारतीय महापौर झाला. पण तरी उरलेले सगळे जे महापौर होते काँग्रेसचे, म्हणजे निर्मला सावंत, प्रभावळकर असोत किंवा राधा कदम असोत, हे सगळे महाराष्ट्रीयनच होते. आणि त्यानंतर सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये लागोपाठ सत्ता मिळवल्यानंतर सर्व 100% मुंबईचे महापौर हे मराठीच होते. त्यामुळे 2026चा जो पहिला महापौर बसेल तो 100% मराठी असेल. आता 100% मराठी असेल, यामध्ये शिवसेना उभाठा, शिवसेना, मनसे आणि भारतीय जनता पक्ष या चौघांचंही एकमत असायला काही हरकत नाही. आमचं पण मत तेच आहे की मराठी माणूस बसणार. आता एकदा मराठी माणूस हा या महापौरपदी बसला हे सिद्ध झाल्यानंतर मग नंतर प्रश्न येतोय, तर तो मराठी माणूस कोणाचा? तो मराठी माणूस उभाठा मनसे युतीचा की शिवसेना भाजपा युतीचा? हा एक राजकीय प्रश्न येतो. त्याचं उत्तर 3 दिवसापूर्वी जे रिझल्ट लागलेले आहेत त्यामध्येच आपल्याला मिळतंय. शिवसेना, उबाठा आणि मनसेची युती आज डिक्लेअर झाली, पण त्याच्या 1 दिवस आधीच उबाठाचे नगरसेवक जे 2 वेळा निवडून आले होते घाटकोपरमध्ये, त्यांनी उबाठा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. याचा अर्थ असा की तुमची युती हो किंवा न हो, या युतीतून आपण निवडून येऊ शकत नाही, असं काही नगरसेवकांचं, जे एक नव्हे तर 2दा निवडून आलेले आहेत, अशांचं मत झालं. तर त्यामुळे ते पक्ष सोडणार आहेत. यावरनच 2026ला जे निर्णय लागणार आहेत मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांचे, ते रिझल्ट काय लागतील याचा प्रत्येकाने अंदाज बांधावा. बरं, अवधूत सर, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणालात की मराठीच होणार आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमधल्या, म्हणजे मी त्या नेत्यांच्या वक्तव्यांची एक्सप्लेनेशन्स तुम्हाला विचारत नाहीयेत, कारण तुम्ही सातत्याने म्हणता मी काय माझ्या नेत्यांचे एक्सप्लेनेशन्स देणार नाहीये. त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हिंदूच महापौर बसवणार. आता जर तुम्ही असं म्हणताय की आम्ही मराठीच महापौर बसवणार, तर ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर बदललेला ट्रॅक आहे का हा? नाही, मला असं वाटत नाही. आम्ही अगदी सातत्याने बघा, आम्हाला कधी महापौर बनवायची संधीच नाही मिळाली. तुम्ही जर पाहिलं तर 1985-87 साली पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. तेव्हापासून आम्ही लहान भावाच्याच भूमिकेमध्ये होतो. आम्हाला साधारण 29 ते 34 अशा आमच्या विजयी जागा होत्या. राज पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली फर्स्ट टाइम आपण साधारण 2002 साली आपण 34 जागा जिंकल्या आणि त्यानंतर 2017 साली आपल्याला 82 जागा मिळाल्या. पण 82 जागा मिळून सुद्धा आम्हाला स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष किंवा इतर कुठचंही नाही मिळालं. आम्ही पहारेकऱ्याच्या भूमिकेत गेलो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेत कधी बसला नाही. तशी आम्हाला संधी पण मिळाली नाही. परंतु आमच्याबरोबर त्यावेळी शिवसेना होती आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या वाघ सर, निर्णयाप्रमाणे तुम्ही माझ्या प्रश्नाला व्यवस्थितरित्या बगल दिलेली आहेत, सगळ्या इतिहासाचे दाखले देऊन. मूळ प्रश्न माझा बाजूला राहिलेला आहे. एनिवेज, योगेश खैरेजी, सातत्यानं आता आरोप तुमच्यावर हा केला जातोय, जर मराठी माणसाचंच भलं बघायचं होतं, मराठी माणसासाठीच एकत्र यायचं होतं, मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईमध्ये टिकवून ठेवायचं होतं, तर मग 20 वर्ष कुणी अडवलं होतं? शिवसेनेचा सवाल आहे हा. एक तर ज्या पद्धतीचं मी सांगितलं ना आता मगाशी, ज्या पद्धतीचं वातावरण आता सध्या दिसतंय मुंबईमध्ये, की ज्या पद्धतीचे गोष्टी, ज्या पद्धतीच्या घटना मागच्या काळात मुंबईमध्ये घडल्यात, ज्या पद्धतीने मराठी माणसावर अन्याय होतोय, मराठी माणसाची गळचेपी होती, मराठी भाषेला हद्दपार करण्याचा प्रयत्न होतोय, तर अशा परिस्थितीमध्ये समोर जे आता ज्या घटना घडतायत
त्यानुसार अशी भीती निर्माण झाली आहे की मराठी माणसाचं अस्तित्व संपतंय, मराठी अस्मितेला धोका निर्माण झालाय आणि मराठी भाषेच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका हिंदी सक्ती लादून ज्या पद्धतीने आणली जात होती, या सगळ्या घटनांमधून असं चित्र निर्माण होतंय की इथं सगळ्या गोष्टींना या धोका आहे. तर साहजिकच आहे या गोष्टी जर वाचवायच्या असतील तर मग या दोन पक्षांना, ज्या पक्षांची रचना, ज्या पक्षाची उभारणी मराठी माणूस मराठी भाषेच्या आधारावर झालेली आहे, तर साहजिकच या दोन पक्षांना एकत्र येऊन याला पण मराठी माणसाची मुंबईमधनं गळचेपी, मुंबईमधनं टक्का कमी होणं ही काय आजची प्रक्रिया नाहीये, गेल्या 10 वर्षांमधली प्रक्रिया नाहीये. हे जवळपास 70 नंतर कायम सुरू झालंय. म्हणजे आज जी आकडेवारी मी सुरुवातीला सांगितली 50% आत मराठीचा टक्का आहे, तो काय अचानकपणे झालेला नाहीये, हळूहळूच झालेला आहे. म्हणजे असं नाहीये की मुंबईतला मराठी माणूस हद्दपार होताना, बाहेर जात असताना, गळचेपी होत असताना हे काय फक्त गेल्या काही वर्षांमध्ये 10 वर्षांमध्ये घडलंय. हिंदी भाषेची सक्ती कधी आणली गेली? आता आणली गेली. मराठी माणसाला मुंबईमध्ये घर नाकारण्याचे सातत्याने वारंवार प्रसंग कधी घडायला लागले? आताच्या काळात घडायला लागले. मग या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी पण नजरेआड करता येणार नाहीत ना. मग याच गोष्टी जर पुढे चालत गेल्या तर अस्तित्व धोक्यात येण्याचाच संभव पुढे दिसतोय. त्यामुळे ते विरोध तर त्याला करावाच लागेल त्या गोष्टींना, आणि त्याला करायचं असेल तर ज्या मराठी माणसासाठी संघटना स्थापन झाल्यात त्यांनी अशा परिस्थितीमध्ये एकत्र आलंच पाहिजे. बर, ठीक आहे. तुषार रसाळजी, तुमच्यावर झालेला सगळ्यात मोठा शिवसेनेचा आरोप हे आहे की काय दोन भावांची युती नाहीये, दोन बापांची युती आहे ज्यांना आपल्या मुलांचं करिअर करायचंय. मी मगाशी तुम्हाला तेच सांगितलं, ठाकरे बंधूंनी स्वतः त्यांच्या मुलाला कल्याणमधनं उभं केलं. आता तुम्हाला तर माहिती असेल कल्याणमध्ये त्यांचाच मुलगा निवडून आलेला आहे. आणि जसं मगाशी तुम्ही बोलत होतात की 20 वर्षांनी युती झाली, तर युती 20 वर्षांनी झाली त्याचं मी तुम्हाला स्पष्ट एक सांगतो की एवढ्या दिवस मराठी माणसाची गळचेपी होतच होती, पण थोड्या दिवसांनी महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक महाराष्ट्र द्रोही टोळी जी आहे ती निर्माण झाली होती. आणि ती निर्माण होऊन त्यांनी महाराष्ट्रातील जेवढेही महापुरुष आहेत, जसं की महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली होती. तुम्हाला तर ते माहितीच आहे, धोत्रातले जेम्स बॉन्ड ते आपले होते ना, धोत्रातले जेम्स बॉन्ड होते, त्यांनी डायरेक्ट महात्मा ज्योतिबा फुल्यांवरती टीका केलेली. म्हणजे यांनी केंद्रातनं अशी व्यक्ती द्यायला सुरुवात केली की जे इकडे येऊन महाराष्ट्रातील जे आपले मोठे विचारवंत आहेत किंवा महाराष्ट्रातील साधू संत आहेत यांच्यावरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. तर हे जेव्हा जास्त वाढत चाललं तेव्हा आता दोन्ही ठाकरे बंधूंना समजलं की नाही, आता महाराष्ट्रासाठी आपण एकत्र आलोच पाहिजे. आणि राजसाहेबांनी तर क्लिअर तुम्हाला सांगितलंय की कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि हे जे पण हे सगळं म्हणत असताना ती युती सगळ्या महाराष्ट्राची आहे का याचं स्पष्ट उत्तर नाही दिलं. ती फक्त आतापर्यंत मुंबईसाठी आणि काही महानगरपालिकांसाठीच आहे. म्हणजे खरंच महाराष्ट्राचं भलं असेल तर स्पष्ट दोन्ही नेत्यांनी सांगावं की हो ही युती महाराष्ट्रासाठी आहे. नाही तसं सांगितलं. बघा कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, जसं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तसा महाराष्ट्राचं तख्त मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. आणि मुंबईतनं बरेचसे जे उपाययोजना ज्या होतात त्याच्यानंतरच सगळं होत आहे. तर त्या मुंबई किंवा सगळ्या महानगरपालिका आणि नगरपालिका सगळ्या आमच्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. पण आता जे तुम्ही पाहतायत की दोन बंधू एकत्र आले, यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळेच यांच्याकडे इकडे तिकडे, आता जसे वाघ साहेब म्हणाले की मुंबईचा महापौर मराठीच होणार, तर त्यांना परत एकदा विचारा, मराठी म्हणजे मराठीच का हिंदू? कारण की हिंदू मुस्लिम याच्याशिवाय यांना दुसरं काही करताच येत नाही. ठीक आहे, त्या विषयावर झालंय चर्चा. योगेशजी सांगा, जर तुम्ही मराठी माणसासाठी म्हणताय, महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणताय, तर मग ही युती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे हे का नाही स्पष्टपणे जाहीर होत? 29 महानगरपालिकांच्या बाबतीत सुद्धा ते स्पष्टपणे जाहीर नाही होत. बाकीचा महाराष्ट्र तर बाजूला राहू देत. कविताजी बऱ्याच ठिकाणी नाही, हा योगेशजींना प्रश्न, तुषारजी हा योगेशजींना होईल ना. एक लक्षात घ्या, आज मुंबईसाठी युती जाहीर झालेली आहे. इतर 6-7 महापालिकांमध्ये ती होणार आहे. आणि ज्या पद्धतीची इतर महापालिकांमध्ये ज्या पक्षांची ताकद आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद कुठे आहे, शिवसेनेची ताकद कुठे आहे, किती आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बाकीच्या गोष्टींमध्ये पण बाकीच्या ठिकाणी पण युती होणारच आहे.
कारण तुम्ही एक वाक्य लक्षात घ्या, उद्धव साहेबांनी जे एक वाक्य वापरलंय ना, की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, या वाक्यात सगळ्या गोष्टी येतात. नाही ते बरोबर आहे, एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, पण मग ही काय फक्त पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे का, की 29 महानगरपालिकांसाठी पण आम्ही एकत्र आहोत हे सांगता येत नाहीये, तिथे सुद्धा सिलेक्शन आहे. नाही, मी सांगितलं ना, टप्प्याटप्प्याने गोष्टी होतील ना. अजून 30 तारीख लांब आहे अजून. टप्प्याटप्प्याने तिथल्या अनेक ठिकाणी युतीच्या बोलण्या चालू आहेत. त्या पूर्ण झाल्या की त्या पाच त्या पाच टप्प्याटप्प्याने महिन्यांपासून युतीच्या चर्चा सुरू आहेत, त्याची घोषणा आता झाली. आम्ही तुम्हाला एवढंच विचारतोय की जर अख्ख्या महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून असेल ही घोषणा, तर मग ती महाराष्ट्रासाठी आहे, सगळ्यासाठी आहे हे सांगायला इतकी अडचण काय, की राजकीय गणित हवी ठरतायत? कविताजी, प्रत्येक गोष्टीला राजकारणामध्ये एक वेळ ठरलेली असते. बर. ती वेळ आल्याशिवाय कुठलाही निर्णय जाहीर करता येत नाही. ती वेळ आली की निर्णय जाहीर होतील. 15 तारखेच्या आत होणार ना? 30 तारखेच्या आत होणार. 30 तारखेच्या डिसेंबरची 30 तारीख या वर्षी होणार. हो. महाराष्ट्रामधली सगळ्यात महत्वाची निवडणूक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे पाहिलं जाईल, याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाहीये. खरं तर कोणत्याच महानगरपालिकेला कमी लेखण्याचा इथे मुद्दा नाहीये, पण मुंबई महानगरपालिकेचं महत्व अनेक अर्थांनी आहे. म्हणून सुरुवातीला जसं म्हटलं की मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक, जी राजकीय गणितं आपल्याला आता समोर दिसत आहेत त्याचा विचार करता फक्त मुंबईचा महापौर देणारी नसणार आहे. कारण वेगवेगळ्या राजकीय पक्षांसाठी मुंबई महानगरपालिकेमधले स्टेक्स वेगवेगळे असणार आहेत. इथे जुळणारी गणितं ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसतीलच असं नाहीये, कारण प्रत्येक राजकीय पक्षाची ताकद वेगवेगळी आहे, प्रत्येक राजकीय पक्षाची उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. पण मुंबईमध्ये जी गणितं दिसतील, मुंबईमध्ये जो रिझल्ट दिसेल, तो मुंबईसाठीच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी दिशा दाखवणारा असेल, याबद्दल कोणतीही शंका नाही. म्हणूनच 15 तारखेला मुंबईकर आपलं मतदान कुणाच्या पारड्यात टाकतोय याच्यावर अनेक राजकीय गणितं असणार आहेत. लक्ष असेल आपल्या सगळ्यांचं. आता आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.